मित्रांनो, दर अमावस्येने पौर्णिमेला प्रकाशित होणारा हा ब्रह्मांड नायक बाळूमामा पेपर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बाळूमामा मी शरण आलो तुझ्या पाया. तुकाराम महाराज आम्ही भजनाला मुरलीधर मंदिरमध्ये सुरू केलं. मग मामाने यायचं बंद केलं त्यावेळी. मग मी खोडचाळ असल्यामुळं आमंत्रण कुठलं आलं तर मुद्दाम सांगणार, मामा आम्ही घेऊन याचं आमंत्रण आलं आहे, भजनाला जायला पाहिजे. मग मामा यायचे. मग आमची कंपनी सगळी, मामांची कंपनी सगळी असायची. मग मला म्हणायचे याच्या अंगात लई खेळ आहे म्हणायचे. मी मुद्दाम बोलविणार नाही. मग तसं आमंत्रण संकेश्वरचं हनुमान जयंतीचं आलं आणि मी एक 25 पोरं अशी ठाय दहीला अगदी निष्णात केलेली होती, चांगली सुंदर म्हणायची काळी चारला. मग हनुमान जयंतीचा जागर मामा तिथे यायचे बंद झाले हनुमान जयंतीला. म्हणून आम्हीच करत होतो. मग संकेश्वरचं आमंत्रण आलं, हनुमान जयंतीला भजनाला यायला पाहिजे. मग मी म्हटलं मामा येतील, म्हटलं मामा सांगूया म्हणून मामाच्या घरी आलो आणि मामाला म्हटलं तुम्ही देवळात तरी करा, आम्ही संकेश्वराला जात आहोत, नाहीतर तुम्ही संकेश्वराला जावा, आम्ही नेमाप्रमाणे देवळात जागर करत आहोत, कुठलं करणार सांगा. मी असं परकडच बोलायचा. मग मामाही बरकड बोलायचे. मामा म्हणाले आम्ही जात आहोत संकेश्वराला, तुम्हीच करा देवळात म्हणाले. मी शेंद्रीला होतो शिकवायला, शाळा शेंद्रीच नाही येत होतो संध्याकाळी. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी भजनाला जायचं होतं म्हणजे तिला. मग डांबाजवळ उभारलं ते गेलीला. मला म्हणाले थांबा. तर का मामा? तर मी सांगतोय ते आज ऐकायचं, ब्रह्मदेव सांगितला तरी ऐकायचं नाही. तर काय हो मामा? म्हटलं काय ऐकायचं? उद्या माझ्याबरोबर भजनाला यायला पाहिजे म्हटल्यावर माझं डोसकं चिनबिन झालं की, कारण 25 पोरं नवीन तयार केलेली, त्यांच्यातनं रमून म्हणायचं मी नसताना त्यांचं अस्ताव्यस्त झालं तर, असे एक मनात शंका आली. मग पोरं येतेच मामा नवीन आणि मी कसं येणार? तुम्ही जाऊन या. नाही यायलाच पाहिजे, ब्रह्मदेवानं सांगितलं तरी ऐकायचं नाही, मी सांगतो ते ऐकायचं यायला पाहिजे. मी म्हटलं तुमचे शिष्य आहेत घेऊन जावा की, आहेत की पाटील कंपनी सगळी. म्हटल्यावर तसलं उपयोगात नाही म्हणाले. शिष्य काय करायचे, गाडीचं फूट घालतात म्हणाले. मग करतात की साथ म्हटलं ते नाही म्हणाले. तुमच्यासारखा मैदानात शड्डू मारणारा पाहिजे म्हणाले, असं म्हणाले म्हणाले, आणि तुम्ही यायलाच पाहिजे. माझं अवस्था माझी विमनस्क झाली. पोरातनी थांबायचं काय, जायचं मामांचं ऐकून. गुरु आहेत ते, गुरुस्थान मानलं पाहिजे की. ह्या मुलांच्या थांबायचं काय गुरु? होय, लई अवघड केलं म्हटलं मामानी मला. मग अक्का घरात होती, शाळाच ना आलो, 5 नंतर आलो. अक्का माझं डोसकं काय करावं सुचना. मग अक्काला म्हटलं दत्तामामानी भजनाला संकेश्वरला यायला सांगितले आणि मी पुढं जातो, कुणाला काय सांगू नको म्हणून सांगितलं. आणि सायकल मारली मी. ती पिटीवाला गंधर्व दोस्त तिच्याजवळ जाऊन बसलो. मग मामा आले जाताना, इथं एस टी येत होती नगरखान्याजवळ, सगळी मंडळी घेऊन आले. मग मला चौकशी केली. मग अक्का म्हणाली अण्णा घरात नाही, कुठे गेला काय, खेळायला गेला असेल फुटबॉल वगैरे. मग तळ्यात सुद्धा जाऊन आली मामा, हॉलीबॉल खेळत होता. मग नाही म्हटल्यावर ही सगळी चिडवायला आली. बघा माझा गुरुजी म्हणता गाडीत पाणी सोडला का नाही म्हणाली. मग मारुद्राला घेतलं तर बलजीला शिवलिंगा गावतानी आणि आली. मग 9 वाजलं म्हणताना अजून कुठं आले नाहीत म्हणून मी गंधर्वजवळ स्टँडकडे बघावं म्हणून यालतो तर दिसले. मामांचा भगवा शर्ट होता, काळी टोपी होती. मला बघितले ते एवढी उडी मारली उभी आणि मिठी मारली. असं का मामा, असं का? मारुद्रा म्हणाला निबंधी माराया चलो आत, इवर बाळ काढीदारावरून बाळ माताडीदार बेकार माताडीदार हो निबंधी चलो आता म्हणाला मारुद्रा. मला लई मामाना बोलले ते, माझा गुरुजी म्हणता भांडीत पाणी सोडलं का नाही असं म्हणून लई बोललेत म्हणाला. असू दे म्हटलं. मग गेलो. मग गंधर्वजवळ गेलो. मग गंधर्व म्हणाला मी बसणार आहे. तो
मग तू येतोस तर म्हटलं तुझा हात चांगला आहे, वाजवतोस चांगलं, पायपिटी घे, चांगली पायपिटी. पायपिटी घेऊन गेला. मग तिथे वसंतराव नाईक, वलेर, ते गोंधळी वगैरे मृदंग वाजवणारे वसंतरावाचे साथीदार सगळं गँग जमलेलं होतं हनुमान जयंतीच्या ठिकाणी गावात. मग गेला, भजन सुरू केल्यावर मी गंधर्वला म्हटलं बस, वाजवत असताना बस. त्याला ह्यांचं रामकृष्ण हरी वाजवायना, बर ते मोकळं वाजवलेलं, रागातलं कुठलं हे होईल, टचिंग होईल. मग उतर म्हटलं शाणायचं आणि मी बसलो. त्यावेळी माझी भीती वसंतरावनी ऐकली, नायकांनी. वसंतराव नाईक होय, सुंदर वाजवत होते. त्यावेळी माझे हात तयार होते, वाजवली. मग भजन 3 वाजूपर्यंत केलं. 3 वाजता म्हटलं मामा मी जातो आता, पोरं वाट बघत असतील. नाही म्हणाले, मी उत्तर भजन अजून करणार आहे. उत्तर भजन बरं म्हणा म्हटलं. मग गवळणी, खेळता मुरारी, जायम सरोवरात्री, ख्याल तुकाराम महाराजांचा, हे सगळं वासुदेव आंधळा बांगळा म्हटलं त्यांनी. मग 4 वाजलं. मग 4 वाजल्यावर मामा आता तरी जातो मी. आता जाणार? कोण आहे सोबत? सायकल आहे की म्हटलं मी. बोलती या बोलती की म्हटलं. 4ला मारलो पायंडेल ते 5ला देवळात आलो आणि 6-6:30 भजन केलं, जन्मगाळ केला. मग त्यावेळी तिथं मामानी वसंतरावांना सगळ्यांच्या मध्ये अशी बसली होती, 4ला सुट्टी केली होती. त्यावेळी सांगितलं, माझ्या पाठीवर थाप मारून सांगितलं, शिकवा भजन तर गुरुजींनी म्हणाले, आम्हाला ते जमलं नाही असं म्हणून त्यासनी म्हणून दाखवलं त्यांनी. बरोबर. मग दत्ता मामाने पण इथं मुरलीधर देवळात बरेचसे शिष्य तयार केले. तुमचे सुभाष पाटील ही नव्हती त्यावेळी बसणार, नव्हती. त्यांच्यावेळीचे शिष्य सांगतो, भीमराव पाटील त्याला मानायचे, प्रेम होतं त्यांच्यावर आणि तसा होता तो. भजन म्हणजे भजन, रासारी झोपणार नाही आणि आवाज बारीक टिपला जायचा शेडच्याला, आवाज चांगला आणि मनानं स्वच्छ माणूस, अगदी चांगला माणूस. तिथनं निवृत्ती पाटील वगैरे हे होते, परंतु सामान्य स्तरावर म्हणणारी माणसंही, शिवाळू पाटील ते त्याला चुकायचा म्हणायला, पण मामा सांभाळून घ्यायचे अशी माणसं. जुनी माणसं, नारायण कुंभार, शंकर कुंभार, ही जुनी माणसं एकदम. होय, नारायण कुंभार म्हणायचा, या रे गड्या धरू गाई जाणताही नेणदा, नाम गाऊ टाळी वाहू आपुली आहे तर, पावेल ते या रे आता प्रेमदाता पांडुरंग. असं जुनी माणसं भावनेत म्हणायची, साध्या असल्या तरी चांगलं गोडवा, चांगलं गोडवा. शंकर कुंभार म्हणायचा. ही जुनी माणसं भजनप्रेमी होती. सप्ताहात हिरिरीनं भाग घेऊन सगळं करायची, मामांना साथ द्यायची. आणि मामानी जरी बोलले सोडले तरी कुणाला तोडत नव्हते, त्यांना बोलवायचंच. आणि होय, विनोदी स्वभाव तरी होताच आणि खेळीमिळीत असायची. विनोदी स्वभाव होता. होय, विनोद करायचे. होय, विनोद हे करायचं, चुकलं तर मारायचं, पण चुकलेलं हो, नाही, त्याला काय पर्याय नाही. मामा